श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एप्रिल 2026 मध्ये या 3 राशींचे करिअर चमकणार. 5 ग्रह आहेत अनुकूल. या 3 राशींची चांदीत चांदी. नोकरी व्यवसायात मिळणार मोठी झेप. प्रत्येक महिन्यात ग्रहांचे गोचर होते. ग्रह बदलत असतात. एप्रिल 2026 मध्ये सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ यांचे गोचर होत आहे. आणखी एक शुभ योग म्हणजे या महिन्यात 5 महत्त्वाचे ग्रह गोचर करणार आहेत. हे ग्रह म्हणजे मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. यापैकी काही ग्रहांनी नुकतेच मार्चमध्ये गोचर केले आहे. ग्रहांच्या मार्गी होण्यामुळे चांगले परिणाम मिळतील. या 5 ग्रहांच्या मार्गी गतीचा सर्व राशींवर शुभ प्रभाव पडेल. पण 3 राशींना करिअरमध्ये मोठ्या संधी मिळू शकतात, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. पद आणि सन्मानासोबतच पैशातही वाढ होईल. जाणून घेऊया एप्रिल महिना कोणत्या 3 राशींसाठी विशेषतः शुभ ठरू शकतो. चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यशाली राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना खूप चांगला जाणार आहे. या महिन्यात ग्रहस्थिती अनेक क्षेत्रांमध्ये लाभ देईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये मोठे पद, पैसा, सन्मान मिळू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळेल. व्यवसायात वाढ होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. शुक्राच्या कृपेने तुम्हाला प्रेम जोडीदार मिळेल. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करा. जर तुम्हाला तुमच्या शत्रूच्या 2 पावले पुढे राहायचे असेल आणि त्याला पराभूत करायचे असेल तर तुमचे प्लॅन नेहमी गुप्त ठेवा. तुमच्या गोष्टी खाजगी ठेवल्याने तुम्हाला तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवण्यास आणि त्याला पराभूत करण्यास मदत होऊ शकते. शत्रूला हरवण्यासाठी तुम्हाला त्याची मानसिकता आणि रणनीती समजून घ्यावी लागेल. त्यामुळे तुम्हाला त्याच्याविरुद्ध एक योजना आखता येईल आणि वेळ आल्यावर त्यांना हरवता येईल. ज्याप्रमाणे विंचू सतत दबा धरून बसतो, त्याचप्रमाणे शत्रू कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो. म्हणून जर एखादा शत्रू तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही चुकूनही त्याच्यावर विश्वास ठेवू नये. तुम्ही त्याच्या गोड शब्दांना बळी पडू नये. जर तुम्ही त्याचे बोलणे ऐकले तर त्याप्रमाणे वागू नये. जर तुम्ही हे लक्षात ठेवले तर तुमचा शत्रू तुम्हाला कधीही इजा पोहोचवू शकणार नाही. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मानसन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. भौतिक सुख प्राप्ती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राची अस्त अवस्था लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात तुमचे नशीब चमकेल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी या गोचराचा प्रभाव खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. वृषभ राशीसाठी हे योग फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. प्रलंबित प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. नोकरदारांनाही नवीन संधी मिळू शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेम जीवनातही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींवर अरुणाची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमच्या नशिबाची साथ मिळेल. नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. या काळात तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल. तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. अक्षय तृतीया संमिश्र अनुभव देईल. रवी आणि शुक्र यांचा सकारात्मक प्रभाव दिसेल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारी करताना उत्साही वाटेल. मेहनत फळास येईल. नोकरीच्या ठिकाणी प्रभावीपणे आपले मत मांडाल. सादरीकरण उत्तम कराल. विवाह जुळण्यास ग्रहमान साथ देतील. कौटुंबिक नातेसंबंध जोपासाल. गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा मिळेल. सावधगिरी बाळगा. मोठी जोखीम पत्करू नका. जमिनीचे व्यवहार अर्ध्यावर थांबतील. मूत्रविकार सतावतील आणि वेळेवर वैद्यकीय मदत घ्यावी. त्यानंतर आहे मिथुन राशी. एप्रिल महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडू शकतो. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती मिळेल. काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करता येईल. कुटुंबात आनंद राहील. नातेसंबंध सुधारतील. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल, ज्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. कुटुंबातही आनंदी वातावरण राहील. जुने वाद मिटू शकतात. मालमत्ता किंवा वाहनांशी संबंधित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील. नात्यात गोडवा येईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील.
हा काळ मिथुन राशीसाठी अत्यंत अनुकूल असेल, कारण बुध हा तुमचा स्वामी ग्रह आहे. या काळात तुमची संवाद आणि मन वळवण्याची कौशल्ये अधिक मजबूत होतील. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी असलेल्या गुंतागुंतीच्या समस्या सहजपणे सोडवता येतील. व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होतील. आयुष्यातील अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंद असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात आई वडील आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशाची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. 19 एप्रिलची अक्षय तृतीया अक्षय समृद्धी देणारी ठरेल. रवी शुक्राच्या जबरदस्त सहकार्याने स्वतःला सिद्ध करून दाखवाल. विद्यार्थी वर्गात आत्मविश्वास निर्माण होईल. अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याने उच्च शिक्षणातील पुढचे पाऊल टाकाल. नोकरीमध्ये विविध आव्हाने शिताफीने पेलाल. आपले म्हणणे स्पष्टपणे मांडले तर पुढचे गैरसमज होणार नाही. विवाहासाठीचे प्रयत्न सफल होतील. जोडीदारासह प्रेमसंबंध दृढ होतील. नातेवाईक आणि मित्रमंडळींना योग्य मार्गदर्शन कराल. आपल्या आकलन शक्तीचा उत्तम उपयोग करून घ्याल. गुंतवणूक करताना अतिरिक्त आत्मविश्वास कामाचा नाही. थोडा धीर धरा. चांगले गुरुबल योग्य मार्ग दाखवेल. हाडं आणि मांड्या पोटऱ्या यांचे आरोग्य सांभाळा. आणि त्यानंतर आहे वृश्चिक राशी. एप्रिल 2026 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. चांगले परिणाम मिळवण्यासाठी घाईने निर्णय घेऊ नका, तर हुशारीने काम करा. योग्य दिशेने केलेल्या मेहनतीचे मोठे फळ मिळेल. उत्पन्न वाढेल.
अनपेक्षित पैसा मिळू शकतो. जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आयुष्यात मान सन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. तुमची बुद्धी आणि आकलन शक्ती पूर्वीपेक्षा अधिक तीक्ष्ण होईल. त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय यशस्वी होतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कामासंदर्भात अधिक स्पष्ट आणि ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या आणि प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांनाही एक महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर करार मिळू शकतो. त्यामुळे भविष्यात मोठा नफा होईल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीची योजना आखू शकता. नोकरी करणाऱ्यांना मोठे आर्थिक फायदे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. प्रलंबित सरकारी कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करार देखील करू शकता. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. आयुष्यात आनंदाचे वातावरण असेल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान सन्मान पदप्रतिष्ठा वाढेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवा. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. तुमची विचार करण्याची क्षमता सुधारू शकते. जर तुम्ही संयमाने आणि समजूतदारपणे काम केले तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात नवीन लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल, जे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून, विशेषतः तुमच्या आईकडून पाठिंबा मिळेल. त्यामुळे तुमचे निर्णय अधिक दृढ होतील. शनीचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर सहज मात कराल. हा काळ तुमच्यासाठी रचनात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल.
नवीन नोकरी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील, आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. वैवाहिक जीवन देखील सुखमय असेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय, यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील, ज्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. कठीण विषय आत्मसात करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. नोकरीच्या निमित्ताने प्रवास योग येईल. नवे अनुभव गाठीशी येतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने आगेकूच कराल. विवाहित दाम्पत्यांना उत्तम विवाह सुख मिळेल. कुटुंबातील सदस्यांसाठी खरेदी कराल. वाहन सुख मिळेल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि त्यांचा अनुभव कामी येईल. पोकळ भूलथापांना भूलू नका. शाश्वत गुंतवणूक लाभ देईल. न्यायालयीन कामात वेळ, ऊर्जा व पैसे अधिक प्रमाणात खर्च होतील. डोळे उघडे ठेवून व्यवहार करावेत आणि त्वचेसंबंधित समस्या उद्भवतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.